सध्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. आपण थेट जाऊया. आझाद मैदानावर सध्या हे आंदोलन सुरू आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. सचिन गाड याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील. सचिन, काय नेमकं या आंदोलनाचं स्वरूप आहे आणि काय यातल्या मुख्य मागण्या? अमोल, आपण बघतोय की सध्या आझाद मैदानात मोठं आंदोलन सुरू आहे. समग्र शिक्षा अभियानांवर काम करणारे जे सगळे शिक्षक आहेत ते गेल्या 17 दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहेत. मात्र कोणी त्यांची दखल घेतली नाही आणि आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने आज विधान भवनावर मोर्चा या सध्या शिक्षकांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्यांना आपण बघतोय की पोलिसांनी आझाद मैदानाच्या बाहेरच त्यांना अडवलेलं आहे. मोठ्या संख्येने शिक्षक इथे उपस्थित आहेत आणि जवळपास गेले 20-20 वर्ष सगळे शिक्षक काम करतात. मात्र त्यांना अद्याप सेवेत घेण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे त्या विरोधात हे खरं तर त्यांचं आंदोलन आहे. पण मुख्य मोठ्या संख्येने इकडे शिक्षक जमलेले आहेत आणि ऊन सध्या जास्त असल्यामुळे एका महिला शिक्षकाला इकडे भोवळ देखील आलेली आहे. सध्या तिला रुग्णालयात किंवा तिच्यावर प्रथम उपचार सध्या सुरू आहेत. मात्र आपण बघतोय की सध्या हे सगळे शिक्षक आहेत ते विधान भवनावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना सेवेमध्ये कायम करण्याची त्यांची मागणी आहे. मात्र अद्याप शासन दरबारी त्यांची दखल न घेतल्याने आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने अखेर आपण बघतोय की रस्त्यावरती आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. ठीक, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल सचिन. आणि यानंतर माझा मिड डे मध्ये एक ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.